नमस्कार. गीतेमधला समत्वाचा संदेश पुन्हा एकदा ऐका आणि जे आपल्याला गीतेमधनं आपल्या व्यवहारात आणायचं आहे. असे गीतेचे खूप व्हॉट्सॲपवर ग्रुप असतात की ज्यांचा उद्देश असा असतो की गीतेतलं ज्ञान हे फक्त गीतेत न राहता ते प्रत्यक्ष आचरणात आणलं गेलं पाहिजे. त्यातले जे संदेश आहेत त्यातला हा एक संदेश आहे जो आपल्याला आचरणात आणलं तर आत्मोन्नती लवकर होणार आहे. समत्व. समत्व शब्द म्हणायला जितका सोपा आहे तितका तो आचरणात आणायला कठीण आहे. इतक्या लोकांकडे समान दृष्टीने पाहायचं आहे आणि आचरण करायचं आहे. आपण पाहू, समजा दाराशी अगदी अगदी असं म्हणजे पीडित कुत्रं आलं तर आपण पाहू समजा त्याच्याकडे की माझ्यात जे आत्मतत्व आहे तेच या कुत्र्यामध्ये आहे आहे एवढं पाहू आपण दृष्टीने, पण कृती काय करू? हॅड हॅड हाकलून देऊ. अगदी गाढव दिसलं हॅट करून हाकलून देऊ. घुबळ दिसलं डोळे मिटून घेऊ. मांजर आडवं गेलं मागे चालले जाऊ. अशी आपली कृती असते श्रोते हो. म्हणजे समत्व फक्त आपल्या पाहण्यामध्ये असतं, या लोकांच्या आचरणात असतं समत्व. जेव्हा आपल्या आचरणात समत्व येईल तेव्हा आपल्याला काहीतरी आत्मोन्नतीची पायरी दिसणार आहे. आपण आपल्या घरातल्या मोलकरणीकडे समत्व नजरेने पाहू शकत नाही. पाहतो, लंब्या लंब्या गोष्टी करतो. हां, मग तिला अगदी असं नाही म्हणायचं आपल्याला की तिला तुम्ही तुमच्या बरोबरीने अगदी समोर सोफ्यावर बसवा, तुम्ही नाश्ता घेताय गरम गरम तिला तुमच्यासोबत द्या आणि तिच्याबरोबर तुम्ही नाश्ता करा, असं नाही सांगितलं. याबाबत टिळकांचं स्पष्टीकरण फार सुंदर आहे. टिळक म्हणतात तुम्हाला सुवर्ण मध्य साधायचं आहे. सुवर्ण मध्य साधायचं आहे. आपल्या खालचे जे लोक आहे, खालचे इन द सेन्स जे आपल्याकडे कामं करणारे आहेत गडी माणसं, त्यांच्याशी अंतर ठेवूनच राहा, पण त्यांच्याशी माणुसकीने वागा. त्यांना त्यांच्याच पायरीवर राहू द्या, फक्त त्यांना माणुसकी द्या. असं टिळकांचं स्पष्टीकरण खूप छान आहे या काही काही गोष्टीमध्ये. तर हा जो एक सुवर्णमध्य आपल्याला ठेवायचा आहे, त्यांच्याकडे माणुसकीने पाहायचं. सडलेलं कुजलेलं अन्न त्यांना द्यायचं नाही आहे. आपण जे खातो तेच त्यांना द्यायचं आहे, पण ती वेळ आणि ते ठिकाण ते त्यांची जी पायरी तिथेच त्यांना ठेवायचं आहे. तुम्ही उद्या म्हणाल मुजुमदार मॅडमने सांगितलं आहे मोलकरणीकडे चांगल्या नजरेने पहा, म्हणून तिला स्वतःच्या बरोबरीने वागवू नका, नाहीतर तुमच्यावर पश्चात्तापाची वेळ येईल आणि मग तुम्ही माझ्याच नावाने कोसाल मला की असं कसं सांगितलं. तर ते टिळकांचे विचार मी तुम्हाला सांगितले की हा सुवर्ण मध्य आपल्याला राखायचा आहे. समत्वाने पाहताना माणुसकीने वागायचं आहे. हा जो निष्काम कर्मयोगी आहे हा कोणाकोणाकडे समत्वाने बघतोय बघा. विद्या विनय संपन्ने, विद्या आणि नम्रता यांनी युक्त असलेल्या ब्राह्मणाकडे, गवी गाईकडे, हस्तिनी हत्तिणीकडे, म्हणजे गाय ज्याला म्हणतात, हे सप्तमी विभक्ती आहे. हे काही स्त्रीलिंग नाही आहे. ब्राह्मण आहे सप्तमी, गोची सप्तमी गवी गाईकडे, हस्तीची सप्तमी हस्तीने हत्तीकडे, शुनची सप्तमी कुत्र्याकडे, आणि शपाक म्हणजे चांडाल ती पण सप्तमी शपाक आहे. या सगळ्यांकडे हा पंडित म्हणजे निष्काम कर्मयोगी. पंडित शब्दाचा आपण जो अर्थ घेतो, 4 डिग्र्या मिळवल्या, नेट सेट PhD झाला, वेद वाचले, 4 प्रवचनं केले, 4 कीर्तनं केले की त्याला आपण पंडित म्हणतो. तसं नाही आहे. गीतेला पंडित शब्दाचा अर्थ आहे पंडा बुद्धी यस्य सहा, ज्याला आत्मज्ञानाची बुद्धी आहे, ज्याला आत्मज्ञान झालं आहे अशाच माणसाला गीता पंडित म्हणते. म्हणून हे पंडित, ज्यांना आत्मज्ञान झालं आहे असे हे पंडित, विद्या विनयाने युक्त असलेल्या ब्राह्मणाकडे, गाईकडे, हत्तीकडे, कुत्र्याकडे, चांडालाकडे समान दृष्टीने पाहतात, समान दृष्टीने त्यांच्याशी आचरण पण करतातच. आपल्याला एकनाथ महाराजांची गोष्ट माहिती आहे. गाढव तडफडत पडलं होतं वाळवंटात. त्या वाळवंटात उन्हात पाण्याने तडफडणाऱ्या गाढवाला ते नुकतेच आंघोळ करून आले होते नदीवरून, शुचिरभूत झालेले होते आणि घरी जाऊन त्यांच्या घरी ते श्राद्ध वगैरे होतं, काहीतरी पूजा अर्चा असेल काही. पण ते तडफडलेलं गाढव पाहत असताना त्यांनी आपण शुद्ध झालो आहे, आपण ब्राह्मण आहे असा विचार केला नाही. रस्त्याने जाणारे येणारे लोक गाढवाकडे पाहत होते, खेद व्यक्त करून चालले जात होते. पण एकनाथ महाराजांनी त्या गाढवाला आपल्या हाताने ओंजळीने मडक्यामध्ये पाणी भरून त्याला पाणी पाजलं आहे, त्याला जीवदान दिलं आहे श्रोते हो. जीवदान देणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्यांच्यात हे समत्व होतं, हे समत्व त्यांच्यामध्ये होतं. तर आता अर्थ पुन्हा एकदा पहा. विद्या विनयाने संपन्न असलेल्या ब्राह्मणाकडे, गाईकडे, हत्तीकडे, कुत्र्याकडे, चांडाळाकडे हे निष्काम कर्मयोगी, हे ब्रह्मज्ञान झालेले लोक समदर्शिना हा समत्व नजरेने पाहतात.
पुढे श्लोक क्रमांक 19. इहैव तैरजितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषं हि समं ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थिताः. त्यांच्याचबद्दल सांगताय. निष्काम कर्मयोगाला आत्मज्ञान झाल्यावर कसं असतं? इह एव. संधी कसा आहे? इह एव. एव म्हणजे च, एव म्हणजे च, एव म्हणजे च. त्या वर अनुस्वार दिला ना दिला की अर्थ बदलला. एवम. एवम म्हणजे असा, अशी, असे. एवम माता वदती, असे आई म्हणते. एवम पिता वदती, असं पिता म्हणतो. सत्यम वद, एवम धर्म वदती, खरे बोल, असं धर्म सांगतो. म्हणजे वर अनुस्वार दिला की असा, अशी, असे. पण तो अनुस्वार काढला रे काढला की एवचा अर्थ च, एवचा अर्थ च. सत्यम एव जयते, सत्याचाच विजय होतो. असे पहा, संस्कृतमध्ये एका अनुस्वाराने धचा मा झाल्यासारखं होतं. म्हणून इथे म्हटलंय इह एव. इह म्हणजे पृथ्वीवरच, पृथ्वीवरच. इहलोक म्हणजे पृथ्वी, परलोक म्हणजे स्वर्ग. इह एव, या पृथ्वीवरच तैही सर्गहा जितहा, त्यांनी विश्व जिंकलेलं असतं. तैही तृतीया आहे. तेन ताभ्याम तैही तृतीया. सर्गहा म्हणजे विश्व, जितहा म्हणजे जिंकलेलं असतं. या आत्मज्ञान झालेल्या निष्काम कर्मयोग्यांनी या पृथ्वीवरच सगळं विश्व जिंकलेलं असतं. ते जगत असतात पृथ्वीवर, पण त्यांनी सगळं विश्व जिंकलेलं असतं. म्हणून तो एव लावला आहे. इह एव, पृथ्वीवरच. त्यांना शरीर सोडून परलोकात वगैरे जावं लागत नाही, वैकुंठात, कैलासात. या पृथ्वीवरच या ब्रह्मज्ञान झालेल्या लोकांनी सर्गह जितह, विश्व जिंकलेलं असतं. सर्ग म्हणजे विश्व. कोणी? येषां मनः साम्ये स्थितः, ज्यांचं मन समत्वामध्ये स्थिर झालेलं आहे. हे 2 श्लोक जे आहे 18, 19, हे समत्वावर फोकस केला आहे व्यास महर्षींनी. जीवनात आणण्याचा प्रयत्न जरूर करा श्रोते हो. समत्व आणा. मुक्या प्राण्यांना, मुक्या जनावरांना समत्व नजरेने पहा. भलेही त्यांना तुम्हाला पाळता येत नसेल तर पाळू नका. कोणी तडफडताना दिसत असेल पाण्याने वगैरे, तर त्याला भुकेलेल्या माणसाला भाकरीचा तुकडा द्या. तहानलेला, हे साधं तत्त्वज्ञान. हे मी सांगते असं नाही, याच्यापूर्वी खूप लोकांनी आपल्याला सांगितलेलं आहे. भुकेलेला तुकडा, तहानलेल्याला पाणी द्या. आणि हे ज्ञान व्हायला आपल्याला इतकं वय झालं आहे, हे तर आपल्याला माहितीच आहे. पण असं सांगता येत नाही बरं का, की हे वय यावं लागतं. अगदी छोट्या मुलांनासुद्धा भूतदया असते बरं. साने गुरुजी, किती भूतदया होती हो. किती साम्यावस्थेत मन होतं साने गुरुजींचं. पिल्लू पडलेलं दिसलं खाली, चिमणीचं पिल्लू खाली तडफडणारं दिसलं की घरात आणायचे. आईला विचारावं लागायचं नाही, कारण आई तशीच होती, श्यामची आई. ते पिल्लू घरात आणायचं, त्याला कापसावर ठेवायचं, त्याला थेंब थेंब पाणी पाजायचं, त्याला जीवदान द्यायचं. श्याम, वय काय होतं? 8-9 वर्षाचं. श्रोते हो, थोडं विषयांतर होतं आहे, पण मी माझा नातू आहे. हा मीपणा नाही आहे, हे नीट आधी लक्षात घ्या की हे मीपणा म्हणून सांगत नाही. पण मी आश्चर्याने विस्फारित झालेली होती जेव्हा माझा नातू, सस्मित नाव आहे त्याचं, की जेव्हा त्याने बागेमध्ये एका कुंडीमध्ये पालीचं पिल्लू असं अगदी मरणोन्मुख अवस्थेला पडलेलं होतं, की आता ते मरेल, 5 मिनिटात मरेल. त्याला ते दिसलं आणि त्याने मला सांगितलं, आजी हे मरत आहे. म्हटलं आता मरणारच आहे, ते ऊन पडलेलं आहे, चल आपण आतमध्ये जाऊ. मी आतमध्ये आली, पण नंतर तो मला 1 तासाने सांगायला आला की मी त्याला, त्या पालीला जीवदान दिलं. म्हटलं कसं काय दिलंस जीवदान तू पालीला? तर म्हणे मी एक काडी घेतली छोटी, त्या काडीवरती ती काडी मुंग्या चालल्या होत्या, त्या मुंग्यांजवळ काडी ठेवली, त्याच्यावर काही 3-4, 5-6 मुंग्या चढल्या, बऱ्याच मुंग्या चढल्या त्या काडीवर. ती काडी मी त्या पालीच्या पिल्लाजवळ ठेवली आणि त्या पालीच्या पिल्लाने त्या मुंग्या पटापट खाल्ल्या. मग मी तिथे थोडं पाणी टाकलं आणि ती पाल, मग डोळे तिने पूर्ण असे उघडले आणि मग त्याच काडीवर त्या पिल्लाला घेऊन मी तिला मातीमध्ये, सावलीमध्ये सोडून दिलं. आणि संध्याकाळी तो पाहायला गेला तर ते पालीचं पिल्लू निघून गेलं होतं. आणि त्याला ते समाधान होतं की आजी मी एका पिल्लाला पालीच्या जीवदान दिलं. मला परमानंद झाला श्रोते हो, मला परमानंद झाला. माझ्या या वयात मला वाटलं नाही की मी त्या पालीला वाचवावं. गीता सांगते, मी सांगते समत्व, पण हे त्यांनी कृती केली. म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की याला वय लागत नाही.
ते पूर्वबुद्धी काहीतरी त्याची आहे की त्याला ते वाटतं सगळ्या प्राण्यांबद्दल. प्रत्येकाचा जीव वाचवायचा, प्रत्येक प्राण्याला चांगलंच म्हणायचं. मांजरीला आपण घाबरतो, क्रूर म्हणतो, वाघाला क्रूर तो नाहीच म्हणतो, वादच घालतो तो. हे सगळे प्राणी चांगलेच आहे आजी, त्यांना खायला नको का? ते सगळे प्राणी चांगले असतात आजी, सापही वाईट नसतो, नागही वाईट नसतो. ही जी बुद्धी आहे ना, भूतदयेची समत्वाची बुद्धी जी आहे ना, ती काही जणांना पूर्वीचीच चालत आलेली या जन्मामध्ये असते. वयवर्ष त्याचंही काहीतरी 11-12 आहे. पण मला स्वतःची लाज वाटली की मी प्रवचन करून सांगते समत्व ठेवा, म्हणजे हे काही मिळवण्याची गोष्ट नाही, ही उपजत असावी लागते. मग आपल्याला जर उपजत नाही आहे तर आपण ती गीतेत सांगितल्यावर तरी बाणावी असं मला वाटतं. यामध्ये माझा कुठलाही स्वतःच्या नातवाचं कौतुक सांगण्याचा हेतू नाही आहे श्रोते हो. हे तुम्ही सुज्ञ आहात, तुम्हाला समजलंच असेल ते की ही गोष्ट आपली पूर्वजन्मी त्याचं काहीतरी असेल ते या जन्मी त्याच्यात उपजत आलेलं आहे. आणि आपल्या जर उपजत नसेल तर आपण ते कमावलं पाहिजे गीतेचं ज्ञान पाहून. तर इथे हा जो पंडित असतो, आता इथे त्यांनी म्हटलं आहे या पृथ्वीवरच अशा पंडितांनी हे विश्व जिंकलेलं असतं ज्यांचं मन समत्वामध्ये स्थिर असतं. आणि निर्दोषम हि समम ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थिता. हां ब्रह्माच्या ठिकाणी त्यांची ती समत्वाची बुद्धी असते म्हणून ते ब्रह्मामध्ये स्थिर झालेले असतात. ब्रह्मणी सप्तमी आहे ब्रह्मणची, म्हणजे त्या समत्व दृष्टीनेच ते त्या परब्रह्माकडे पाहत असतात. निर्दोषम ही समम ब्रह्म, दोषरहित समत्वाने ते परब्रह्माकडे पाहतात म्हणून ते ब्रह्मणी स्थिता. ते परब्रह्मामध्ये स्थिर झालेले असतात. त्यांचं ते परब्रह्मामध्ये स्थिर झालेलं मन अढळ असतं, अटळ असतं, अचल असतं, स्थिर असतं. का? कारण समत्व बुद्धीनेच परब्रह्माकडे ते पाहत असतात. ह्या सगळ्या व्यवहारातल्या गोष्टी श्रोते हो. श्याम का विख्यात झाला? श्यामची आई का विख्यात झाली? श्यामच्या आईच्या तर कितीतरी सुंदर सुंदर गोष्टी मुलाला शिकवल्या तिने. तुम्हाला काय सांगायचं, तुम्ही सगळे सुज्ञ आणि ज्ञानी श्रोते आहात, पण ओघाने काही आलं की मला असं वाटतं तुम्हाला थोडं त्याचं रिमाइंड करून द्यावं. किती म्हणजे जपलं पाहिजे. ती गोष्ट तर अगदी विख्यात आहे सगळी की श्याम आंघोळ करून आला, ओले पाय होते, ओले पाय होते. आईला म्हणाला, आई बाहेर जमीन होती, त्या स्नानगृहाच्या बाहेर जमीन असेल, माझे ओले पाय आई, माझ्या पायाला माती लागेल, तुझा पदर पसर न गं आई, तुझ्या पदरावर मी पाय ठेवतो. आईने पदर पसरला. श्यामची आई प्रेमळ हो फार, आई प्रेमळच असते. पदर पसरला, त्या पदरावर श्यामला त्यांनी पाय ठेवू दिले आणि त्याला जवळ घेऊन म्हणाली, बाळा श्याम, तू जसं हे पायाला जपतो ना माती लागू नाही, तसं आपल्या मनालासुद्धा मालिन्य लागू नाही. दुष्टपणा, खोटेपणा हे दुर्गुण मनाला स्पर्श करू नाही म्हणून जप रे बाळा. दुसऱ्यांच्या मनालासुद्धा असाच जप. असा उपदेश आई बाळाला जेव्हा करते तेव्हा प्रत्येक बाळ श्यामच होईल ना. आईने हे दिलं पाहिजे. सुंदर आहे. जितकं याच्यात खोल जावं ना, जसं समुद्रात जितकं डुबकी मारावी तितके रत्न हाती लागतात, तसं या विषयात समत्वात जितकं खोल जाऊ ना आपण, म्हणून समत्व अंगी बाळणं गरजेचं आहे. एवढंच सारांश रूपाने सांगते. मलासुद्धा अजून संपूर्ण समत्व गवसलेलं नाही आहे, समजलेलं आहे, कळलेलं आहे, पण वळत नाही आहे, लवकर लवकर वळत नाही आहे. कारण पूर्व सुकृत नाही आहे गाठीशी माझ्या, असं सगळं आहे, पण प्रयत्न चालू आहे. श्लोक क्रमांक आपल्याला आता पाहायचा 19 झालेला आहे. 19चा अर्थ पुन्हा एकदा सांगते. अशा या परब्रह्मज्ञान झालेल्या समत्व झालेले लोक, त्यांनी या पृथ्वीवरच विश्व जिंकलेलं असतं आणि त्या ब्रह्माकडे ते समत्व नजरेनेच पाहतात म्हणून ते परब्रह्मामध्ये स्थित असतात. तस्मात् ब्रह्मणि ते स्थिता. तस्मात् म्हणजे म्हणून ते परब्रह्मामध्ये स्थिर झालेले असतात. याच्यावर माऊलींची आपण ओवी क्रमांक 87 पाहू. बुद्धिनिश्चये आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणा आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. या वरच्या श्लोकाचं माऊली अनुवाद करत आहे. बुद्धिनिश्चये आत्मज्ञान, त्यांच्या निश्चयात्मिका बुद्धीने त्यांना आत्मज्ञान झालेलं असतं. ब्रह्मरूप भावी, भावी म्हणजे सपने समजे. आपणा आपण, तो स्वतःला ब्रह्मरूप समजतो. भावी म्हणजे समजतो तो स्वतःला. आपण स्वतःला तो ब्रह्मरूपच समजतो. मी कोणी वेगळा आहे आणि माझं नाव असं काहीतरी आहे वेगळं आणि माझा हा हुद्दा आहे आणि माझी ही प्रतिष्ठा आहे, मी कोणी वेगळा आहे असं नाहीच.
हे सगळं जे परब्रह्मरूप विश्व आहे तसाच मी पण परब्रह्मरूप स्वतःला समजतो. ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण, ब्रह्मावर पूर्ण निष्ठा आहे. जी काही निष्ठा आहे जगातली सगळी एकवटलेली निष्ठा परब्रह्माच्या ठाई असते. त्याची तत्परायण अहर्निशी, अह म्हणजे दिवस, निश म्हणजे रात्र, अहर्निश रात्रंदिवस तो परब्रह्मालाच शरण गेलेला असतो. त्याचं आयुष्य परब्रह्ममय असतं. परब्रह्म हे केंद्रस्थानी असतं आणि त्याचं आयुष्य त्या केंद्रस्थानाच्या भोवती फिरत असतं. असा हा आत्मज्ञानी केवळ निष्काम कर्मयोगाने त्याला हे आत्मज्ञान झालेलं असतं. ओवी क्रमांक 88. ऐसे व्यापक ज्ञान भले, जयाची या हृदया गिवसताले, तयांची समता दृष्टी बोले विशेषू काही. माऊली किती सुंदर बोलतात माऊली. समतेविषयी बोलतात, समत्वाविषयी. ऐसे व्यापक ज्ञान, त्यांच्या त्या समत्व बुद्धीला माऊलींनी व्यापक ज्ञान म्हटलं आहे. व्यापक, अगदी पृथ्वी आपण उरलेली त्यांची समत्व त्यांचं आहे. ते ज्ञान, त्यांचं समत्व ज्ञान व्यापक आहे. जयांची या हृदयात गिवसता आले, असं हे समत्व ज्ञान या निष्काम कर्मयोगाला शोधत शोधत त्याच्याकडे येतं. गिवसणे म्हणजे शोधणे. आपल्याला समत्व प्राप्त करावं लागतं, शोधावं लागतं. पण अशा योगी लोकांना ते समत्व ज्ञान शोधत शोधत येतं. गिवसित आले भले, तयांची समता दृष्टी बोले. त्यांच्या समता दृष्टीविषयी काय बोलावं रे अर्जुना? बोले विशेषू काही. काय विशेष बोलू रे मी? माझे शब्द संपून जातात. हे माऊलींचे शब्द आहे हो कृष्णासाठी. कृष्ण अर्जुनाला म्हणताय की अरे ते समत्व ज्ञान या लोकांना शोधत शोधत येतं. आता त्यांच्या त्या समत्वाविषयी मी विशेष काय बोलू? मौलींजवळचं शब्द भांडार संपून जातं हो. समत्वाचं वर्णन करता करता समत्व अंगी बाणा श्रोते हो. या 3-4 श्लोकांमधनं आपल्या मनात बिंबवून घ्यायचं आहे की मी आजपासूनच समत्व प्राप्तीला सुरुवात करेन. इत्यलम.